प्रत्येक स्त्रीने घरातील या 5 गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत. या वस्तू कोणालाही दान केल्यास भयंकर गरिबी येते. आज मी तुम्हाला देवी लक्ष्मीची प्राचीन कथा सांगणार आहे. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपल्या घरातील कोणत्या वस्तू स्त्रियांनी इतरांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू इतरांना दान करते, देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली पाहिजे, कारण अर्धवट ज्ञान घातक असतं. जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो, देवी लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते. चला तर मग विलंब न लावता आम्ही तुम्हाला ती प्राचीन कथा सांगतो. मित्रांनो, खूप वर्षापूर्वी विदर्भ प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होतं. त्या शहरात सारिका नावाची स्त्री पती आणि सासूसोबत राहत होती. सारिका ही पतिव्रता स्त्री होती, जी नेहमी धर्माचं पालन करण्यास तत्पर असायची आणि घरातील सर्व कामात कुशल होती. तिचा स्वभाव खूप तरुण होता. ती नेहमी इतरांना मदत करायची. तिचा नवरा विजय दुकानदार होता. त्याचं धान्याचं दुकान होतं. लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकायचा. तिचं आपल्या पतीवर खूप प्रेम होतं. ती आपल्या पतीला परमदेव मानत असे आणि कसलीही तक्रार न करता त्याची सेवा करत असे. ती रोज सकाळी नवऱ्याच्या अगोदर उठायची, घराचं अंगण स्वच्छ करायची, मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची. त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची. नंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी देऊन देवी देवतांची पूजा करायची. अशा प्रकारे ती तिची दिनचर्या पार पाडत असे. मित्रांनो, सारिका कधीच कोणाचा अनादर करत नसे. ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची, छोट्या मोठ्या सर्वांचा आदर करत असे. म्हणूनच तिला पाहून सर्वजण म्हणायचे की ती लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची किती छान काळजी घेते. याशिवाय सर्व काही करताना तिनं कधीही हात मागे घेतला नाही. कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिने त्याला भिक्षा न देता परत पाठवले नाही. त्याच्या दारातून कोणीही रिकाम्या हातानं गेले नाही. जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात यायचा तो पोटभर जेवूनच परतायचा. त्यामुळं त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदित आणि त्यांना आशीर्वाद देऊन जात होते. एवढंच नाही तर तिनं तिच्या शेजाऱ्यांनाही मदत केली. तिच्या शेजारी राहणाऱ्या सर्व गरिबांना, लोकांना ती दान द्यायची. तसंच शेजाऱ्यांना हव्या त्या गोष्टी विचार न करता त्यांचा आदर केला असं म्हणायची. आणि खरंच महान देवी आहे आई अन्नपूर्णाने स्वतः तिच्या रूपात जन्म घेतला आहे. जेव्हा जेव्हा लोक तिचं कौतुक करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगले बोलायचे. पण लोकांचं म्हणणं ऐकूनही सारिकाला कधी गर्व झाला नाही. त्या सर्वांशी ती आदराने बोलायची. असेच दिवस जात होते. एक दिवस एक शेजारीण तिच्या घरी आली. तेव्हा तिनं तिचं स्वागत केलं. आज तू माझ्या घरी कसं येणं केलंस? तुला काही हवं असेल तर मला सांग. बरं, मी तुला नक्कीच मदत करेन. आणि तिची शेजारीण म्हणते, हे बहिणी, आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आलेले आहेत. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे जे पोळपाट लाटणं मागायला आलेले आहे. काही काळासाठी मला पोळपाट लाटणं आणि तवा दिल्यास खूप मोठं उपकार होईल. माझं काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करेन. सारिका म्हणते, अहो ताई, यात काय मोठी गोष्ट आहे. सध्या मला पोळपाट लाटणं आणि तवा याची गरज नाही, म्हणून तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. थांबा, मी आत्ताच तुमच्यासाठी आणते. मग ती स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकघरातील त्या वस्तू आपल्या शेजारणीला देते. तेव्हा शेजारीण म्हणते, ताई, तुमचे खूप खूप उपकार आहेत. आज तुम्ही माझं काम केलंत आणि माझ्या पाहुण्यांना जेवण दिल्यावर मी तुमच्या वस्तू लवकरच परत करीन. आणि तेव्हा सारिका म्हणते, अहो ताई, काळजी करण्याची गरज नाही. तुमचं काम पूर्ण झाल्यावर तुम्ही ते मला परत करा. मग शेजारीण तिचे पोळपाट आणि तवा घेऊन निघून जाते. काही वेळानं दुसरी बाई तिच्या घरी येते. तेव्हा सारिका तिचंही प्रेमानं स्वागत करते आणि विचारते, सांगा, आज कसं काय माझ्याकडे आलात? अजिबात संकोच करू नका आणि मला सांगा, तुमचं माझ्याकडे काही काम आहे का? तेव्हा ती स्त्री म्हणते, माझ्या घरात खूपच कचरा झालेला आहे. तसंच माझ्या मुलानं आजच सकाळी माझा झाडू मोडला आहे आणि आता माझ्याकडे माझं घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही. म्हणून मी तुमच्याकडे झाडू मागायला आलेली आहे. तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या. मी माझं घर स्वच्छ करून झाडून तुम्हाला परत करीन.
सारिका विचार न करता म्हणते, तो फक्त झाडूच आहे, त्यात काय अडचण असू शकते. तुम्ही थांबा, मी आता तुम्हाला माझ्या घरातला झाडू आणून देते. असं म्हणत सारिका घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते. मग ती महिला सारिकाच्या घरातून झाडू घेऊन निघते. मग काही वेळानं अजून एक स्त्री तिच्या घरी येते. तेव्हा सारिका तिचंसुद्धा मोठ्या प्रेमानं स्वागत करते. तुम्हाला जर काही हवं असेल तर ते तुम्ही मन मोकळेपणानं मला सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तुम्ही प्रत्येकाची मदत करता, म्हणूनच मी तुमच्याकडे थोडी मदत मागायला आलेली आहे. तेव्हा सारिका म्हणते, तुम्हाला जे हवं ते मागा. जर ते तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नकार देणार नाही. मी तुमची नक्कीच मदत करेल. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे ताई, आज माझ्या मुलीला पाहायला मुलगा येत आहे, म्हणून मी चिंतित आहे. माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिने, नवीन शालू नाही. मग मी माझ्या मुलीला काय देऊ? आमच्याकडे घालायला चांगले कपडेही नाहीत. कृपया म्हणून मला तुमचे काही दागिने आणि कपडे फक्त एका दिवसासाठी द्या. मुलगा पाहून निघून गेल्यावर मी तुमचे दागिने आणि कपडे परत करीन. त्या शेजारणीचं म्हणणं ऐकून सारिका म्हणाली, ठीक आहे ताई, तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तुमची नक्कीच मदत करेन. थांबा, मी आता तुम्हाला माझे दागिने आणि साडी देते, जे परिधान केल्यानं तुमची मुलगी राजकुमारीसारखी दिसेल. मग सारिका आपल्या खोलीत जाते व दागिने आणि एक सुंदर साडी आणते आणि त्या बाईला ती देते आणि ती स्त्री दागिने आणि साडी घेऊन निघून जाते. मग संध्याकाळी एक शेजारीण येते. तेव्हा तिचंही ती मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, आज माझ्या घरी कसे आलात? ती शेजारीण म्हणते, प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या लहान मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही, म्हणून मी तुमच्याकडे दूध मागायला आलेले आहे. माझ्या बाळासाठी थोडं दूध मिळालं तर तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल. तेव्हा सारिका म्हणते, यात काय मोठी गोष्ट आहे, मी आत्ता तुम्हाला दूध आणून देते. आणि मग ती स्वयंपाकघरात जाते आणि थोडं दूध आणते आणि त्या शेजारणीला देते आणि मग ती शेजारीणसुद्धा आनंदाने दूध घेऊन जाते. मित्रांनो, अशा प्रकारे सारिका तिच्या सर्व शेजाऱ्यांची मदत करते आणि आनंदाने स्वतःच्या घरची कामं करू लागते. मग रात्र होताच तिचा नवरा घरी परततो. मग ती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते आणि नंतर स्वतःही जेवण करते. मग रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावत धावत त्यांच्या घरी येतो आणि म्हणतो, काल रात्री तुमचं दुकान कोणीतरी लुटलं. चला लवकर, खूप मोठी चोरी झालेली आहे. आपल्या दुकानामधील सर्व सामान गायब झालेलं आहे. त्याचवेळी तिचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धाव घेतो आणि पाहतो की कोणीतरी त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचं त्याला दिसतं. तो खूप दुःखी होतो आणि घरी येतो. तेव्हा सारिका त्याला म्हणते, तुम्ही दुःखी होऊ नका. आपल्या घरात मी खूप पैसे ठेवले आहेत, ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता. मग ती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तर काय, तेही पूर्णपणे रिकामी दिसते. त्यातील सर्व सामान आता चोरीला गेलं होतं. हे पाहून ते दोघेजण खूप दुःखी होतात. हे कसं घडलं हे त्यांना समजत नाही. तेव्हा तिचा नवरा तिच्यावर खूप चिडतो आणि विचारतो, आपल्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले? ते अचानक कसे काय गायब झाले? ती म्हणते, ते मला माहीत नाही आणि कसे गायब झाले. तेव्हा दुःखी मनाने रागात येऊन तो तिला बडबडू लागतो. लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांचा पाहुणचार करतेस, त्यांना घरी बोलवतेस, याचाच हा परिणाम आहे. त्याचपैकी एकानं आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत आणि ते तुला कळलंसुद्धा नाही. रागाच्या भरात तिचा नवरा तिला शिवीगाळ करतो. तसंच तिची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देणारी तूच आहेस. तू कधीही विचार न करता कोणालाही मदत करत असतेस. त्यातील कोणीतरी सर्व पैसे चोरले आहेत आणि घरातील सर्वजण तिला वाईट बोलू लागतात. तेव्हा ती आपल्या पतीचं सांत्वन करून म्हणते, हे स्वामी, मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिलेले आहेत. मी तिच्याकडील दागिने घेऊन परत येते. मग ती त्या गरीब शेजारणीच्या घरी जाते आणि पाहते तर काय की
त्यांच्या घरी कोणीच नाही. ती महिलाही घर सोडून दागिने घेऊन पळून गेलेली असते. मग ती निराश होऊन आपल्या घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते. तिचं बोलणं ऐकून तिचा नवरा चिडला आणि तिला शिवीगाळ करू लागला. नवरा म्हणतो, तू खूपच मूर्ख आहेस. तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावलं आहे. तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झालेला आहे. आता तू या घरात राहू शकत नाहीस. तू या क्षणी हे घर सोडून निघून जा. ती म्हणते, हे स्वामी, तुमच्याशिवाय या जगात माझं कोणीही नाही. तुमच्याशिवाय मी कुठे जाऊ? मी काय करू? तिचा नवरा म्हणतो, तू कुठेही जाऊ शकतेस, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. तुझ्यामुळं माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. आता तू या घरात राहिल्यास बाकी सर्वच नष्ट होईल. हे स्वामी, असं बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मला माफ करा. या तुमच्या दासीला घरातून हाकलून देऊ नका. पण नवरा तिचं काही ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो, आता तू हे घर सोड आणि परत येऊ नकोस. इच्छा असेल तर तू नदीत उडी मारून तुझा जीव देऊ शकतेस, पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस. मग ती रडत रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते. मग चालत असताना माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते, मी असं कोणतं पाप केलं आहे की ज्यामुळं मला आज घरामधून हाकललेलं आहे. मी गरिबांची मदत केली, हाच माझा गुन्हा आहे ना. हे लक्ष्मी माता, मी रोज तुझी पूजा करायचे, तरीही तू माझ्या घरातून का निघून गेलीस? कृपया मला सांग आई, मी असा काय गुन्हा केलेला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस? मग ती तिथे बसून विचार करू लागली की जर माझा नवरा मला स्वीकारणार नाही तर मी जगून काय करावं? माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. असा विचार करून ते आपल्या जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते. ती नदीजवळ जाऊन देवी लक्ष्मीची प्रार्थना करते, हे लक्ष्मी माता, आता मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे. माझ्या तुझ्यात काही कमतरता राहिली असेल तर मला क्षमा कर. मी माझ्या पतीशिवाय जगू शकणार नाही. म्हणूनच मी आता या नदीत उडी मारून माझ्या प्राणाची आहुती देणार आहे. असं म्हणत ती नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार होतो आणि अचानक माता लक्ष्मी प्रकट होतात आणि सारिकाला दर्शन देते. आई लक्ष्मी म्हणते, सारिका थांब, हे काय करत आहेस? आत्महत्या करणं महापाप आहे. तेव्हा सारिका डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे. महालक्ष्मीला पाहून सारिकाला खूप आनंद होतो आणि महालक्ष्मीला पुन्हा पुन्हा ती नमस्कार करते आणि म्हणते, हे महालक्ष्मी, मला क्षमा करा. मी खूप मोठं पाप करणार होते. देवी लक्ष्मी म्हणते, हे सारिका, माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये. भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट कधीच करू नये. आई, मी असाही आहे. माझ्या पतीनं मला सोडलं आहे आणि या समाजात पतीनं सोडलेल्या स्त्रीला सन्मान मिळत नाही. मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही, म्हणूनच मी माझ्या प्राणाचा त्याग करत आहे. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते, हे मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीनं तुला का सोडलं आहे ते. तुझ्या चुकीमुळं हे सर्व घडलं आहे. तू न कळत काही गोष्टी दान केल्या होत्या, त्यामुळं मला तुझं घर सोडावं लागलं. आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते. मी तिच्या घरात राहत नाही. मी फक्त त्या वस्तू घेऊन त्यांचं घर सोडते. तेव्हा सारिका म्हणते, हे आई, त्या कोणत्या गोष्टी आहेत? कृपया मला सांगा. मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत त्यासाठी तुम्ही माझ्या घराचा त्याग केला आहे? देवी लक्ष्मी म्हणते, मी तुला अशा गोष्टीबद्दल सांगते ज्या मी तुला कोणत्याही स्त्रीने किंवा कोणीही इतरांना देऊ नयेत. या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडते. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही महिलेने आपल्या घरचे पोळपाट लाटणं आणि तवा इतरांना देऊ नये. स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्त्व आहे. या गोष्टींची शुद्धता नेहमी राखली पाहिजे. याच वस्तूंनी भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली दुसरी पोळी गाईला खायला दिली जाते. म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. हे इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्याचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात. म्हणूनच तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू सर्वात मोठी चूक केली आहेस. पुढे माता लक्ष्मी म्हणते, आता तू दुसरी गोष्ट, ती म्हणजे तुमच्या घरात ठेवलेला झाडू तुमच्या शेजाऱ्यांना दिला होता. ज्या वस्तूमध्ये मी नेहमीच राहते, जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे, ती दुसऱ्याला दिलीस.
आहेस, मग मी तुझ्या घरी कसं राहू शकेल? जी बाई आपल्या घरातील झाडू दुसऱ्यांना देते, मी तिच्या घराचा त्याग करते. घर सोडूनही स्वच्छ केलं जातं आणि जिथं स्वच्छता असते तिथं मी राहते. लक्षात ठेव, झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. बाहेरच्या माणसांना झाडू दिसू नये. झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे. त्यावर पाऊल टाकू नये आणि विष्ठा साफ करण्यासाठी त्याचा वापर कधीही करू नये. माता लक्ष्मी म्हणते, दागिन्यांना खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रीनं तिचं दागिने दुसऱ्या व्यक्तीला घालण्यासाठी कधीही देऊ नयेत. संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करू नये. पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केलं होतं. संध्याकाळी दूध दान केल्यानं आयुष्यात दुर्दैव येतं. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्यानं व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणते, आता मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत. या गोष्टी इतरांना उधार किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत. सारिका लगेच म्हणते, हे लक्ष्मी माता, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला या गोष्टीची माहिती नव्हती. कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चित्ताचा उपाय सांगा. देवी लक्ष्मी म्हणते, मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत करीन. असे बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणी अदृश्य होते. सारिका लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो, हे मला माफ कर, मी तुला खूप वाईट बोललो. तू खरंच प्रत्यक्ष लक्ष्मी देवीसारखी आहेस. महालक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे. ज्यांनी आमचं पैसे लुटले त्या सर्वांनी आमचे पैसे आम्हाला परत केलेले आहेत आणि त्यांनी तुझं नाव घेऊन माफीसुद्धा मागितलेली आहे. हे ऐकून सारिका खूप आनंदी झाली आणि घरी परतली. लक्ष्मी देवीच्या कृपेने तिच्या घरी पुन्हा सुख समृद्धी येते आणि तेव्हापासून तिनं आपल्या घरातील या 4 गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. तसंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक आभार. धन्यवाद.